सो रिझॉल्युशन ऑफ फोर्सेसला रिझॉल्व करणे म्हणजे काय? रिझॉल्व करणे म्हणजे काय बेटा? एका सिंगल फोर्सला नंबर ऑफ फोर्समध्ये काय करणे? डिवाइड करणे. एका सिंगल फोर्सला नंबर ऑफ फोर्समध्ये डिवाइड करणे, बट देअर इफेक्ट मस्ट बी सेम. ते एका फोर्सचा आणि जे नंबर ऑफ फोर्सेस आहे त्या दोघांचा इफेक्ट काय राहील? सेम. याला समजून सांगण्यासाठी एक प्रॅक्टिकली गोष्ट सांगतो. जसं की तुमच्या सर्वांचं म्हणणं आहे का उद्या कॉमन ऑफ घ्यायचं आहे. हे कोण सांगतो? हे कोण सांगतो? एकटा सीआर. म्हणजे तुमच्या सर्वांचं काय म्हणणं आहे हे कोण रिप्रेझेंट करत आहे? फक्त एकटा सीआर. मग त्या सीआरचं एकट्याचं म्हणणं आणि तुमच्या सर्वांचं म्हणणं काय झालं? सारखं. पण तुमच्या सर्वांना कशात कन्वर्ट केलं? एका सीआरमध्ये. किंवा एका सीआरचं म्हणणं तुम्ही एवढ्या लोकांनी मिळून सांगत आहेत, म्हणजे दोघांचा इफेक्ट काय आहे? सारखाच आहे. पण तुम्ही एवढे नंबर ऑफ स्टुडंट सांगत आहे आणि तिथे एकटा सीआर सांगत आहे. ठीक आहे. तसंच बेटा एक सिंगल फोर्स आहे. एखादा सपोज काय आहे? सिंगल फोर्स ॲक्ट करतो मी या बॉडीवर, आणि या बॉडीमध्ये जे काही चेंजेस होत आहे, बॉडी मूव्ह होत आहे, डिस्प्लेस होत आहे, कोणत्याही डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहे, या सिंगल फोर्समुळे जे बॉडीवर चेंजेस होत आहे ते सेम चेंजेस झाले पाहिजे तुम्ही नंबर ऑफ फोर्सेसमध्ये कन्वर्ट केल्यानंतर. सपोज हा एखादा सिंगल फोर्स होता, याला तुम्ही एक फोर्स, दोन फोर्समध्ये डिवाइड केलं. एका सिंगल फोर्सला काढून टाकलं या, आणि या एका सिंगल फोर्सला कन्वर्ट केलं किती फोर्सेसमध्ये? पण त्या सिंगल फोर्सचा जे इफेक्ट होता बॉडीवर तेवढाच इफेक्ट झाला पाहिजे या दोन फोर्स मिळून. त्याला काय म्हणू मग आपण? एका फोर्सला आपण डिवाइड केलं किती फोर्सेसमध्ये? डिवाइड केलं आपण दोन फोर्सेसमध्ये. त्यालाच काय म्हणतो बेटा मग आपण? रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. सो व्हॉट इज मीन बाय रिझॉल्युशन ऑफ फोर्स बेटा? Resolution of force means dividing a single force into number of forces without changing the effect on a body is called resolution of forces. Is called as resolution of forces. So dividing a single force into number of forces. एका फोर्सला डिवाइड करायचं आहे नंबर ऑफ फोर्सेसमध्ये. बट बेटा वन थिंग मस्ट बी रिमेंबर्ड का त्या फोर्सेसमुळे त्या बॉडीवर जे एका फोर्सचा जो इफेक्ट होता तेवढाच इफेक्ट झाला पाहिजे तुम्ही जे दोन फोर्सेस लावते. काल मी एक एक्झाम्पल दिलं बेटा का मला एक मुलगा इकडे ओढतो आहे, एक मुलगा येऊन इकडे मला ओढतो आहे, मी डिस्प्लेस झालो सपोज एवढं, बरोबर आहे. आणि मला आता सेम सिच्युएशन आहे, 3 स्टुडंट येऊन ओढत आहे, माझं डिस्प्लेसमेंट झालं एवढंच. ते एका फोर्सनी, एका मुलांनी लावलेला फोर्स आणि 3 मुलांनी मिळून लावलेला फोर्स यात काही फरक झाला का? मग काहीच नाही. मग त्या एका मुलाचा फोर्स म्हणजेच या 3 मुलांचा फोर्स, दॅट इज कॉल्ड ॲज ए रिझॉल्युशन ऑफ फोर्स. एका मुलाला डिवाइड केलं आपण किती मुलांमध्ये? 3 मुलांमध्ये. म्हणजे डिवाइडिंग अ सिंगल फोर्स इंटू नंबर ऑफ फोर्सेस विदाउट चेंजिंग द इफेक्ट ऑन ए बॉडी इज कॉल्ड ॲज ए रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. समजलं का सर्वांना? रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस मग कशाला म्हणायचं? एका फोर्सला नंबर ऑफ फोर्सेसमध्ये डिवाइड करणे. मग रिझॉल्व करण्यासाठी बेटा आपल्याकडे किती टाइप्स आहे? आता 2 टाइप्स आहे. जसं की बेटा मी पहिले काय म्हणतो मी? रिझॉल्युशन ऑफ सिंगल फोर्स इनटू 2 म्युच्युअली perpendicular components and resolution of single force into 2 non-perpendicular
नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट। तर असे बेटा दोन टाइप्समध्ये आपण एका फोर्सला डिवाइड करणार आहे। एका फोर्सला आपण डिवाइड करणार आहे दोन फोर्सेसमध्ये, पण ते दोन फोर्सेस कसे असतील बेटा, म्युच्युअली परपेंडिक्युलर, एकमेकांना परपेंडिक्युलर असेल आणि एकमेकांना परपेंडिक्युलर नसणार, असे दोन टाइप्समध्ये आपण काय करणार आहे, फोर्सला रिझॉल्व करणार आहे। एका फोर्सला किती फोर्समध्ये रिझॉल्व करणार आहे बेटा आपण, दोन फोर्समध्ये। जसं की मी एका फोर्सला जर रिझॉल्व केलं दोन फोर्समध्ये, फॉर एक्झाम्पल हा एक फोर्स आहे, या एका फोर्सला बेटा मी रिझॉल्व करतोय दोन फोर्सेसमध्ये, आणि हे दोन्ही फोर्सेस जर पाहिले तुम्ही, सपोज हा आपला फोर्स F, हा सपोज F1 आणि हा F2, डॉटेड म्हणजे बेटा मेन फोर्स कोणता आहे तुमचा F, त्याला तुम्ही डिवाइड केलं किती कंपोनंटमध्ये, दोन कंपोनंटमध्ये। हे जे डॉट डॉट लाईन दिसत आहे तुम्हाला, हे काय बेटा दोन सेपरेट कंपोनंट आहे, आणि हे दोन्ही सेपरेट कंपोनंट एकमेकांना काय आहे, म्हणून याला काय म्हणायचं बेटा, रिझॉल्युशन ऑफ सिंगल फोर्स इनटू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट। म्युच्युअली म्हणजे बेटा एकमेकांना, F1 आणि F2 एकमेकांना काय आहे, परपेंडिक्युलर आहे, कॉल्ड एज ए टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट। आणि बेटा नेक्स्ट केसमध्ये पहा, इथे पहा एक फोर्स आहे बेटा F, एक फोर्स आहे F, याला पण मी दोन कंपोनंटमध्ये डिवाइड करतो, F1 आणि F2, आणि मला सांगा बेटा F1 आणि F2 एकमेकांना परपेंडिक्युलर आहे का, सो कॉल्ड ॲज ए नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट्स। कंपोनंट्स म्हणजे एका फोर्सचे जे आपण ब्रँच बनवतो आहे ते काय, कंपोनंट, समजून राहिलं सर्वांना। तर एका फोर्सला नंबर ऑफ फोर्सेसमध्ये डिवाइड करणे, बट त्या बॉडीवरचा जो इफेक्ट आहे तो काय राहायला पाहिजे, सेमच राहायला पाहिजे, कॉल्ड एज ए रिझॉल्युशन ऑफ फोर्स। तर रिझॉल्युशन किती पद्धतीने करता येईल बेटा, एक म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंटमध्ये, सेकंड नॉन म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंटमध्ये। ओके, तर आज बेटा आपण स्टार्ट करणार आहे म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट, फर्स्ट पार्ट। सो गिव द हेडिंग, रिझॉल्युशन ऑफ single force into two mutually perpendicular component। Resolution of single force into two mutually perpendicular component, two mutually perpendicular component। एकदम कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे हा, इंटरेस्टिंग, आणि मॅथमॅटिक्स सारखे तुम्ही 100 आउट ऑफ 100 मार्क्स आणू शकता यामध्ये, लक्षात, जसं तुमच्या सिनियर लोकांनी घेतलेलं आहे। एकदम इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, आणि तसं पाहतो म्हटलं तर सिव्हिल मेकॅनिकलचे सर्वच सब्जेक्ट काय इंटरेस्टिंग आहे। जसं कम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्सचे जर पाहिलं तर सर्व इमॅजिनरी सब्जेक्ट आहे, कारण इथून तिथे चालला, तिथून तिथे चालला, दिसते का कुठून कुठे जात आहे, आपला फोर्स दिसते आपल्याला, बॉडी इकडे मूव होत आहे म्हणजे फोर्स लागत आहे कुठून माहीत पडतं। तर आपले सर्व प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहे। प्रोग्राम जसं की CPP पाहतो आपण कम्प्युटर ITचे, ते काही विजिबल नसते, टाईप करणे, तो कम्प्युटर प्रोसेस करून त्याच्या लँग्वेजमध्ये बोलणे आणि त्याच्याकडून काम करून घेणे, विजिबिलिटी काही नसते। माईक इथे आहे, इथून तिथे साऊंड चालला आहे, दिसत आहे का, नाही, इलेक्ट्रॉनिक्स। पण मेकॅनिकल आणि सिव्हिलची जर गोष्ट जर मी केली तर तुमचे सर्व सब्जेक्ट जे आहे ते कसे आहे, प्रॅक्टिकल आहे, त्याच्यामुळे समजण्यासाठी सोपे आहेत, कॅल्क्युलेशन पार्ट आहे, त्याच्यामुळे आउट ऑफ मार्क भेटू शकतात, आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट्स आहे, बोरिंग सब्जेक्ट बिलकुल नाही आहे आपले, सर्व इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे। म्हणून मी फक्त मेकॅनिकल सिव्हिलला शिकवतो, फर्स्ट इयर टू लास्ट इयर, हा लक्षात। ओके, तर आज बेटा आपण पहिला पार्ट स्टार्ट केला कोणता, रिझॉल्युशन ऑफ सिंगल फोर्स इनटू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट। परत तुम्हाला पुन्हा एकदा अवेअर करून देतो, हे सर्व सब्जेक्ट आपल्या कोणत्या एक्झामिनेशनचा पार्ट आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा। इथून चालू झाला, पहिला सब्जेक्ट आहे आपला कोणता, मेकॅनिक्स। फिजिक्स, केमिस्ट्री, तुमचं मॅथमॅटिक्स पेपरमध्ये विचारलं जात नाही, जे डिप्लोमा नंतर जे आपण पेपर देणार आहे, काल मी तुम्हाला एक लिस्ट दाखवली तर किती एक्झामिनेशन तुम्ही देऊ शकता, RTO सारखे एक्झामिनेशनसुद्धा तुम्ही देऊ शकता। तर त्यामध्ये सर्व पेपर्समध्ये जर पाहाल तुम्ही तर आपले फक्त टेक्निकल सब्जेक्ट विचारले गेलेले आहे। तर हे टेक्निकल सब्जेक्ट जर तुम्ही इथे चांगल्या पद्धतीने डेप्थमध्ये जाऊन कॉन्सेप्च्युअली क्लिअर केला
तर तुम्हाला परत तिथे जाऊन परत अभ्यास करायचं काम पडणार नाही. तर जेवढेही सब्जेक्ट मी तुम्हाला शिकवतो ते त्या लेवलनीच शिकवतो. कारण जवळपास 12 गव्हर्नमेंट एक्झामिनेशन आहे जे मी क्रॅक केलेलं आहे. त्यांचे पेपर कसे येतात, पेपरमध्ये काय विचारलं जाते, आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड काय असते, हे सर्व आयडिया मला असल्यामुळे तुमचा हा एक ॲडव्हान्टेज होणार आहे का सेमिस्टरचा तर आपण अभ्यास करणारच आहोत, सेमिस्टरसाठी तर मेकॅनिक्स आपण शिकणारच आहोत, पण येणाऱ्या भविष्यातल्या गव्हर्नमेंट एक्झामिनेशनसाठी सुद्धा तुमचा हा सब्जेक्ट प्रिपेअर होऊन जाईल. म्हणून आपली जे बुक बनवाल ते एकदम अट्रॅक्टिव्ह चांगली बुक बनवा. ठीक आहे, अट्रॅक्टिव्ह लिहा, कारण हे बुक परत उघडून वाचायची आहे आपल्याला नेक्स्ट सेमिस्टरसाठी म्हणा किंवा मग येणाऱ्या भविष्यातल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी म्हणा. त्याच्यामुळे नोट्स खूप चांगले बनवा. ॲबसेंट असले एखाद दिवशी PDF असतेच आपलं ॲप्लिकेशनवर, त्यातून पाहून लिहून घ्या. काही नोट्स आहे, काही पॉईंट्स मी काढून देतो, त्याला कलर पेनने लिहा. ठीक आहे, जसं मी तुम्हाला पाहत आहे तुम्ही का मी लिहिताना कसं अट्रॅक्टिव्ह लिहितो, आणि तुम्हीसुद्धा मला फॉलो केलं पाहिजे. हा लक्षात. हे नोट्स तुम्हाला थ्रूआउट द इंजिनिअरिंगमध्ये कामी येईल, पॉलिटेक्निकमध्ये कामी येईल, प्लस तुम्ही जे गव्हर्नमेंट एक्झामिनेशन देणार आहे त्यामध्ये पण कामी येईल. कुठलीही बुक विकत घ्यायचं काम नाही तुम्हाला, सर्व डिटेल मी तुम्हाला इथेच देतो. ठीक आहे, कुठलेही बुक्स घ्यायचे नाही, कुठलंच काही परचेस करायचं नाही. ठीक आहे, ओके. तर रिझॉल्युशन ऑफ सिंगल फोर्स इंटू 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट म्हणजे बेटा एखादा फोर्स आहे आणि त्या फोर्सला आपण कसं रिझॉल्व करणार आहे सांगा, म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंटमध्ये. किती कंपोनंटमध्ये बेटा, 2 कंपोनंटमध्ये. तर कोणते 2 कंपोनंट राहील तुमचे, X आणि Y कंपोनंट म्हणू आपण, किंवा F1 आणि F2. तर बेटा एक फोर्स ड्रॉ केला मी इथे, हा झाला आपला फोर्स, आणि या फोर्सला इन्क्लिनेशन आहे बेटा, सपोज अँगल किती अज्यूम करतो मी, थिटा. अँगल किती अज्यूम करू आपण, थिटा. आणि या फोर्सला आपण काय करतोय बेटा, रिझॉल्व करतोय. किती फोर्सेसमध्ये, 2 फोर्सेसमध्ये. पहिल्या फोर्सला काय म्हणतो बेटा मी, Fx, आणि दुसऱ्या फोर्सला काय म्हणतो बेटा मी, F1. कारण हॉरिझॉन्टल असल्यामुळे मी Fx म्हणतो, फोर्स इन X डायरेक्शन, आणि फोर्स इन Y डायरेक्शन. F1 F2 म्हणत नाही. आता मी बेटा याला Fx Fy याला नाही म्हणू शकत मी, काऊन, कारण हे X आणि Y डायरेक्शन नाही आहे, पण इथे परफेक्टली X आणि परफेक्टली Y, म्हणून मी याला काय म्हणू शकतो बेटा, Fx आणि Fy. तर किती कंपोनंट झाले, 2 कंपोनंट. किती फोर्सचे, एका फोर्सचे. कशा आहे एकमेकांना, परपेंडिक्युलर. म्हणून याला म्हणू आपण रिझॉल्युशन ऑफ सिंगल फोर्स इनटू 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट. आता Fx आणि Fy कसं काढायचं ते पाहू आपण आता, सो दॅट इफेक्ट जो आहे बॉडीवर चेंज झाला नाही पाहिजे. ठीक आहे. तर बेटा मी इथे एक कन्स्ट्रक्शन करतो, कन्स्ट्रक्शन लाईन घेतो. पहा काय दिसत आहे बेटा आता तुम्हाला, एक राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे का, येस ऑर नो, पहा चेक करा. येस. हॉरिझॉन्टल जो फोर्स आहे त्याला काय म्हटलं आपण, आणि जो व्हर्टिकल फोर्स आहे त्याला काय म्हटलं आपण, Fy म्हटलं. येस ऑर नो, Fx आणि Fy. तर बेटा आपल्याला या एका फोर्सला 2 फोर्समध्ये डिवाइड करायचं. म्हणजे बॉडीवर एखादी बॉडी असेल बेटा, इथे त्या बॉडीवर किती फोर्स लावलेला आहे, 1 फोर्स. तर हा 1 फोर्स काढून आपल्याला किती फोर्स लावायचे आहेत, 2. पण हे 2 फोर्स लावल्यानंतर ज्या एका फोर्सचा जो इफेक्ट होता तोच या दोन्ही फोर्स मिळून झाला पाहिजे. या 2 फोर्स लावल्यानंतर इफेक्ट चेंज झाला नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल बेटा एखादा स्टुडंट येऊन मला इकडे ओढत आहे, डिस्प्लेसमेंट माझं या डायरेक्शनमध्ये झालं, आणि 3-4 स्टुडंट येऊन मला ओढत आहे, किंवा 2 स्टुडंट येऊन ओढत आहे, माझं डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनमध्ये झालं. म्हणजे दोघांचा इफेक्ट सेम झाला का, नाही. कारण पहिल्या स्टुडंटनी ओढल्यामुळे मी इकडे डिस्प्लेस झालो होतो, नंतरचे 2 स्टुडंट येऊन ओढत आहे, मला इकडे डिस्प्लेस झालो मी. म्हणजे बॉडीवरचा जो इफेक्ट होता ते एका फोर्सचा आणि 2 फोर्सचा सारखा आहे का, नाही. एक स्टुडंट येऊन मला ओढत आहे, मी राईट साईडला जातो आहे, 2 स्टुडंट येऊन मला ओढत आहेत तरी मी तेवढंच राईट साईडला आलो. याचा मिनिंग काय झाला, इफेक्ट काय आहे, ते एका स्टुडंटचा आणि 2 स्टुडंटचा मिळून इफेक्ट काय होता, सेम. पण इफेक्ट सेम झाला पाहिजे, सो दॅट मग Fx किती असलं पाहिजे. आणि तर हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी मी जातो आपल्या फेवरेट टॉपिकमध्ये तुमच्या ट्रिग्नॉमेट्री. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं होतं ना मी M1ला का ट्रिग्नॉमेट्रीला तुम्ही सोडू शकता, तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री सोडणार नाही. सो थिटाची ही ॲडजस्टंट साईड आहे बेटा Fx. Fx म्हणजे कोणती साईड आहे, आणि Fy म्हणजे अपोजिट.
बरोबर आहे की नाही. तर ॲडजस्टंट साईड आहे आणि अपोजिट साईड आहे. आणि हायपोटेनस काय आहे बेटा, 90 डिग्रीच्या अगेन्स्ट काय असते आपलं हायपोटेनस, तर ती काय म्हणू आपण एफ. सो व्हॉट इज कॉस थिटा, adjacent upon, yes, clear. So cos theta is adjacent theta ची adjacent बेटा, theta ची adjacent साइड कोणती आहे fx, and hypotenuse कोणती आहे बेटा f. fy नाही आहे बेटा hypotenuse काय आहे fy नाही आहे. हे सॉर नो. ऑनलाईन स्टुडंट काही अडचणी असल्या तर चॅट सेक्शन मध्ये टाईप करून ठेवा, ठीक आहे. So hypotenuse is f, opposite is fy, adjacent is fx. Got it? Now cos theta is adjacent upon hypotenuse. So what is fx? Divided by f transferred to this side. So f into cos theta is equals to, that is fx is equals to f cos theta. समजलं का बेटा? फोर्स इंटू कॉस ऑफ अँगल, कसं म्हणायचं याला, फोर्स इंटू कॉस ऑफ अँगल. हा कोणता कंपोनंट झाला, हॉरिझॉन्टल कंपोनंट झाला. आता वर्टिकल कंपोनंट काढण्यासाठी बेटा मी दुसरा ट्रिग्नोमेट्रिक रेशो यूज करतो. कोणता करावा लागेल सांगा बरं, साइन कॉस टॅन साइन थीटा. व्हेरी गुड. साइन थीटा अपोजिट अपॉन हायपोटेनस. What is opposite side of theta? fy. Very good. What is adjacent side of theta? fx. What is opposite side of theta? fy. What is hypotenuse? f. So f divide मध्ये बेटा ट्रान्सफर करा. So f into sin theta, f sin theta is equals to, that is fy is equals to force into sin of angle, force into cos of angle, force into sin of angle. So in this way we have to resolve a single force into two mutually perpendicular component. तर हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी पेपरमध्ये कंपल्सरी असतो का. नंबर ऑफ फोर्सेस दिले जाते आणि काय म्हटलं जाते बेटा तुम्हाला, फाइंड द ऑर्थोगोनल कंपोनंट. काय काढा म्हणतात, ऑर्थोगोनल कंपोनंट म्हणजेच परपेंडिक्युलर कंपोनंट. कधी कधी आणखी ट्विस्ट करण्यासाठी काय विचारले जाते, फाइंड द रेक्टँग्युलर कंपोनंट. काय म्हणतात, रेक्टँग्युलर कंपोनंट म्हणजेच परपेंडिक्युलर कंपोनंट. तर किती नाव आहे बेटा, परपेंडिक्युलर कंपोनंट, ऑर्थोगोनल कंपोनंट, रेक्टँग्युलर कंपोनंट, असे किती नाव आहेत, 3 नावं आहेत. समजलं का सर्वांना. तर परपेंडिक्युलर कंपोनंट, ऑर्थोगोनल कंपोनंट, रेक्टँग्युलर कंपोनंट काढा म्हटलं तर काय काढायचं बेटा, fx. आणि तर fx कसं काढाल, फोर्स इंटू कॉस ऑफ अँगल, अँड fy कसं काढाल, फोर्स इंटू साइन ऑफ अँगल. बरोबर आहे. पण ही कंडिशन कधी ट्रू होईल, जेव्हा अँगल कोणासोबत असेल, एक्स ॲक्सिस सोबत असेल. तर जर अँगल वाय ॲक्सिस सोबत असेल तर काय होईल बेटा ते चेक करून घेऊ. अँगल जर आपला कोणासोबत असेल, वाय ॲक्सिस सोबत असेल. फॉर एक्झाम्पल बेटा दिस इज अगेन ए फोर्स एफ नावाचा एखादा फोर्स घेऊ बेटा आपण. नाव दिस अँगल थीटा हे कोणासोबत आहे बेटा, कोणत्या ॲक्सिस सोबत आहे, वाय ॲक्सिस सोबत. दिस इज फोर्स एफ, दिस इज हॉरिझॉन्टल कंपोनंट एफएक्स, दिस इज वर्टिकल कंपोनंट एफ. एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, यस, कॉल्ड एज ए म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट. नाव आता बेटा एक ट्रायंगल जर आपण इथे कन्स्ट्रक्ट करू. कोणता ट्रायंगल झाला, राईट अँगल ट्रायंगल. नाव आता जर आपण काय घेतलं, साइन थीटा. व्हॉट इज साइन थीटा, अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. आता हा थीटा आहे का, नाही, म्हणून आपण आता इथे ट्रायंगल क्रिएट करावं लागेल आपल्याला. जसं मागच्या वेळेस आपण इथे ट्रायंगल क्रिएट केलं होतं, आता थीटा इन्क्लुडेड झाला पाहिजे असं ट्रायंगल जर क्रिएट केलं आपण, तर हे ट्रायंगल आहे बेटा, येस ऑर नो. हा fx आहे, तर हा पण काय होईल, हा काय होईल fy, आणि हा काय होईल बेटा, हायपोटेनस f. सो व्हॉट इज साइन थीटा, अपोजिट अपॉन हायपोटेनस. सो काय बेटा अपोजिट थीटाची पा, थीटाचा अपोजिट आहे fx, आणि हायपोटेनस काय बेटा, हायपोटेनस इज f. अपोजिट अपॉन हायपोटेनस. समजलं का सर्वांना. नाव डिवायडेड बाय f ट्रान्सफर टू दिस साइड. सो f sin थीटा इज इक्वल्स टू
एफ एक्स दॅट इज असं म्हणू शकतो का बेटा मी एफ एक्स इज इक्वल्स टू एफ एक्स काय होईल बेटा फोर्स इंटू साइन ऑफ अँगल फोर्स इंटू साइन ऑफ अँगल समजलं. नेक्स्ट रेशियो इज what is cos theta beta adjacent upon hypotenuse. So cos theta, what is adjacent of theta fy, what is hypotenuse f. दोन्ही केसमध्ये 90 डिग्रीचा अपोजिट कोण आहे f आहे. so f into cos theta f cos theta is equals to fy, that is fy is equals to f cos theta, that is called as a force into cos of angle. So force into sin of angle, force into cos of angle. आता परत जाऊ आपण पूर्वी जे सॉल्व केलं होतं. इथे एफ एक्स काय आहे एफ कॉस थिटा, इथे एफ एक्स काय आहे एफ साइन थिटा, इथे एफ एक्स काय आहे एफ वाय काय आहे एफ साइन थिटा, इथे एफ वाय. तर हा ट्विस्ट दूर करण्यासाठी, कारण एफ एक्सचा फॉर्म्युला घ्यायचा काय एफ एक्सचा फॉर्म्युला एफ साइन थिटा घ्यायचा का एफ कॉस थिटा घ्यायचा, हे कन्फ्युजन प्रत्येकाला असते, पण तुम्हाला राहणार नाही जे आपले बॅचचे स्टुडंट आहे. एफ साइन थिटा एफ कॉस थिटा कधी घ्यायचं यासाठी एक ट्रिक देतो, आता लक्ष द्या. जर अँगल विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर एफ एक्सला काय म्हणायचं एफ कॉस थिटा, एफ वायला काय म्हणायचं. आणि जर अँगल जर विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस असेल तर एफ एक्सला काय म्हणायचं एफ साइन थिटा आणि एफ वायला काय म्हणायचं. तर मग हे प्रत्येक वेळेस एक्स वाय चेक करत राहण्यापेक्षा आपण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये अँगल कन्सिडर करणार कोणता विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. म्हणून आपण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये एफ एक्सला काय म्हणणार एफ कॉस थिटा आणि एफ वायला काय म्हणणार. आता तुम्ही म्हणाल सर जर वाय सोबत अँगल दिला असेल तर मग काय करायचं. सपोज वाय सोबत अँगल दिलेला आहे किती डिग्री, तर मी वाय सोबतचा अँगल घेणार नाही, मी कोणता अँगल घेईल एक्स सोबतचा. किती होईल अरे 50 + 40. मग तुम्हाला हा अँगल काढायचा असेल तर 90 - 40, 90 - 40 50. तर मी अँगल वाय ॲक्सिसचा जरी दिला असेल तरी मी वाय ॲक्सिसचा अँगल घेणार नाही, मी अँगल घेणार कोणता एक्स ॲक्सिसचाच. समजलं का सर्वांना. मग एक्स ॲक्सिस सोबतचाच जर अँगल दिला असेल तर मग आपण नेहमीच एफ एक्सला काय म्हणणार आणि एफ वायला काय म्हणणार. तर ही ट्रिक समजली का सर्वांना. आपण वेगवेगळे घेणार नाही. कॉलेजमध्ये तुम्हाला जे शिकवलं जाते ते फार कन्फ्युजिंग आणि डिफिकल्ट वेनी शिकवलं जाते. मग आपण म्हणतो हा सब्जेक्ट डिफिकल्ट आहे. बिलकुल डिफिकल्ट नाही आहे सब्जेक्ट, त्याला इझी वेनी शिकावं लागेल तुम्हाला. हा लक्षात. तर याला इझी वेमध्ये कन्वर्ट करू आपण. कधी एफ एक्स कधी एफ वाय साइन थिटा कॉस थिटा हे ट्विस्ट डोक्यात ठेवायचंच नाही. नेहमी एफ एक्सलाच काय म्हणायचं आणि एफ वायलाच काय म्हणायचं. कारण आपण नेहमी अँगल कोणासोबतचा घेणार नेहमी जो आहे अँगल घेणार कोणासोबतचा एक्स ॲक्सिस सोबतचा. त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्युजन बिलकुल राहणार नाही. आणि वाय ॲक्सिस सोबत जर अँगल दिला असेल तर काय करायचं हेही सांगितलं मी तुम्हाला. वाय ॲक्सिस सोबत जरी अँगल दिलं असेल तरी घ्यायचं नाही. अँगल कोणासोबतचं घ्यायचं एक्स ॲक्सिस सोबत. कसं काढाल 90 - दिस अँगल. अरे समजलं की नाही समजलं. इझी ओके. तर आज बेटा आपण पहिला टॉपिक स्टार्ट केला कोणता रिझॉल्युशन ऑफ सिंगल फोर्स इनटू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपाऊंड. अतिशय इंटरेस्टिंग आणि पूर्ण न्यूमेरिकल बेस्ड सब्जेक्ट आहे. पूर्ण प्रॉब्लेम्स आहे याच्यामध्ये, थेअरी काहीच नाही. त्याच्यामुळे एकदम इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. पण इंटरेस्ट कोणाला येईल ज्याला समजेल, आणि समजेल कोणाला जो बेसिकपासून प्रेझेंट राहील. ठीक आहे. जसं की आता तुम्ही लोक ऑफलाईन आलेले स्टुडंट्स आणि मला वाटते ऑनलाईन आहे का जॉईन. यस ऑनलाईन पण स्टुडंट जॉईन आहे. पण हे काही सफिशियंट स्ट्रेंथ नाही आहे आपली. ही स्ट्रेंथ नसतेच आपली, कारण हा सब्जेक्ट मेकॅनिकल सिव्हिल दोघांनाही आहे. पण ते पोरं जॉईन होतील 15ला, कोणी जॉईन होईल 20ला, कोणी जॉईन होईल झेंडा फडकल्यानंतर 26 जानेवारीनंतर. तर ते जेव्हा येतील तर त्यांना हे अडचणी फेस करावं लागेल. कारण हे बेस आपण परत रिपीट करणार का. मग त्यांच्याकडे एकच ऑप्शन आहे जे तुम्ही मागच्या वेळेस यूज केला होता लेट कमर्स रेकॉर्डेड लेक्चर. आजचं लेक्चर ॲप्लिकेशनवर अपलोड होऊन जाईल. हा लक्षात. पण जर तुम्ही ऑफलाईन बॅचला प्रेझेंट राहाल डे 1 पासून तर मी तुम्हाला 100% सांगतो. तुम्ही म्हणाल सर सर्वात सोपा सब्जेक्ट मेकॅनिक्स आहे आणि 100 आउट ऑफ 100 आणतोच मी.
हा लक्षात, फक्त रोज प्रेझेंट राहावं लागेल. कारण मी ज्या वेनी शिकवतो, ज्या टेक्निक्स देतो तुम्हाला, किंवा जे टेक्निकली आपण रिप्रेझेंट करतो आणि त्याला प्रॅक्टिकली चेक करतो आपण, हा लक्षात. तर हे फॉर्म्युला आपण एफ कॉस थिटा एफ साईन थिटा डायरेक्ट लिहून दिलं का मी तुम्हाला? नाही. हे बनला कसं? एफ कॉस थिटाच काऊन, एफ साईन थिटाच काऊन, आणि इथे का बरं हा एफ साईन थिटा आणि एफ कॉस थिटा झाला, याचंही कारण आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे एक्झामिनेशनमध्ये एरर याचे काहीच चान्सेस राहणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे का कधी कॉस घ्यायचं, कधी साईन घ्यायचं. तर आपण नेहमीच एफ एक्सला काय म्हणणार? कॉस, आणि एफ वायला साईन, कारण आपण नेहमीच अँगल घेणार विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. सो गिव्ह द हेडिंग अँड स्टार्ट रायटिंग. डायग्राम ड्रॉ करावं लागेल बेटा, कारण डायग्रामवरूनच आपण फॉर्म्युले बनवलेले आहे. नोट डाऊन.